भागवत एकादशी निमित्ताने कल्याण येथील विठ्ठल मंदिरात भक्तिभावाने ओथंबलेले वातावरण अनुभवायला मिळाले। सकाळी पहाटे 4 वाजल्यापासूनच मंदिरात काकड आरती, अभिषेक, हरिनामाचा जयघोष आणि कीर्तनाचा आनंदी सोहळा सुरू झाला। ब्रह्ममुहूर्तापासूनच मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून विठ्ठलाच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली। मंदिराचे विश्वस्त यांच्या हस्ते भागवत एकादशीचा अभिषेक पार पडला। भक्तांनी मनोभावे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले, आरती सहभागी होत आपले जीवन धन्य केले। वातावरणात विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा गजर घुमत होता। भागवत एकादशीचे अत्यंत धार्मिक महत्त्व असून पंढरपूर येथे आज लाखो वारकरी विठ्ठल चरणी उपस्थित राहणार आहेत। त्या भक्तिमय वातावरणाचा अनुभव कल्याणकरांनीही घेतला। विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाच्या महिला भक्तांनी प्रभात फेरी काढत शंकरराव चौक ते शिवाजी महाराज चौक असा हरिनामाचा जयघोष केला। तालावर नाचणाऱ्या भक्तांच्या आनंदी मुखमुद्रा पाहून सर्वांचे मन प्रसन्न झाले। हा सोहळा भजनी मंडळाच्या संचालिका कुंदा उगले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला। आजच्या भागवत एकादशीसह चातुर्मासाची समाप्ती झाली असून भक्ती आणि श्रद्धेच्या त्या भावस्पर्शी क्षणांनी कल्याण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले। ब्युरो रिपोर्ट, कल्याण, कलमभूमी न्यूज।